नमस्ते माझ्या अंगणवाडी तायांनो, आज मी तुमच्यासाठी परत वसीमा काजी घेऊन आलेले व्हिडिओ। प्रत्येक शनिवारी मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला खूप छान छान घडामोडी खरी माहिती सांगते। जर तुम्हाला खरी माहिती अंगणवाडीविषयी पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त वसीमा काजी या यूट्यूब चॅनलवरच भेटणार आहे, जे तुमच्या हक्काचं, जे तुमच्या आवडीचं चॅनल आहे। पण का तायांनो तुम्ही विसरता सबस्क्राईब करायला? करा ना पटकन। चला आत्ताच माझ्यासमोर सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा। मी माहिती खूप मेहनत करून तुमच्यासाठी गोळा करते, याचा मला काय एक्स्ट्रा मानधन नाही बरं का तायांनो। माझं तुमच्यावर प्रेम आहे, तुमच्याशी संवाद साधायला मला मनपसंद माझा सब्जेक्ट आहे, विषय आहे। आणि तुम्हाला पण माझी सवय झाली का एक शनिवारी जर माझा व्हिडिओ नाही गेला तर माझ्या खूप साऱ्या भगिनींचा मला फोन येतो, व्हॉट्सअपवर मेसेज येतो, कॉल येतो। मला काही भगिनींना फेसबुकवर सुद्धा शोधून कमेंट्स करता येतात। आता माझ्या फोटोवर व्हिडिओवर मी छोटे रील्स पण टाकते फेसबुकवर, तर त्याच्यावर पण तुम्ही कमेंट करता, लिहिता मी अंगणवाडी सेविका आहे, या जिल्ह्यातल्या त्या प्रकल्पातली। मला खूप आनंद होतो। आपण पूर्ण महाराष्ट्रात किती आहेत? 2 लाख अंगणवाडी सेविका। आज मी ज्या विषयावर तुम्हाला बोलणार आहे, एवढ्या दिवसापासून जो आपला विषय चाललेला आहे, आपल्या मंत्र्यांबरोबर आपल्या ज्या बालविकास मंत्री आहेत आदितीताई तटकरे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सगळ्यांबरोबर आपल्या कृती समितीची मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये आपल्या कृती समितीने प्रश्न ठेवले की आमच्या शासकीय दर्जांचं आमच्या मुलीचं काय झालं, आम्ही प्रस्ताव पुढे पाठवू। आमच्या कोरोनामधल्या सुट्टीचं काय झालं, आम्ही प्रस्ताव पुढे पाठवू। आमचं ग्रॅज्युएटचं पेन्शनचं काय झालं, याच्यावर सरकार सकारात्मक आहे, जुलैच्या शेवटपर्यंत बघू। परत आमच्या ज्या 10वी महिला आहेत त्यांना डायरेक्ट तुम्ही कधी घेणार, जुलैच्या शेवटपर्यंत हे होणार आहे, असं त्यांनी उत्तरं दिली। जे त्यांनी उत्तरं दिली आपल्या कृती समितीला मी तुम्हाला सांगते। हे बघा, आता आपल्या महाराष्ट्रात किती साऱ्या संघटना आहेत। सगळ्यांचा मला एकच प्रश्न असतो की ताई संघटना काय करत नाही, का करत नाही संघटना? हे बघा, न्याय देवता ही आंधळी आहे आणि सरकारच्या पुढे आपण जाऊ शकत नाही। आपण फक्त संघटना आहेत, सरकारच्या पुढे गेलं नाही। तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला काय झालं, कोणाचा पक्ष, कोणाचं चिन्ह हे सुद्धा नष्ट झालं, घेऊन गेले, हे झालं, चोरून गेले, जे काय ते लोक बोलतात आपापसातल्या पक्षात। तर असा आपल्या महाराष्ट्रात न्याय आहे। तर आपल्याला सिद्ध करावं लागणार आहे की आपण शासकीय कर्मचारी आहोत आणि दर्जा द्यावा लागेल, कारण आम्ही 8 तास काम करतो। आता ज्या योजना येतात त्याच्यामध्ये आपण 8च्या 12 काय 28-24 तास जरी बोललं तरी कामच करतो। पण आपल्याला हे एवढं दुर्दैव आहे की शासनापुढे आपल्याला हे आपल्या महाराष्ट्रात सिद्ध करावं लागतं। महाराष्ट्रात 2च गोष्टी होतात, आंदोलनाशिवाय, लढल्याशिवाय आपल्याला आपले अधिकार भेटत नाही आणि मेल्याशिवाय नाव होत नाही। तर आपल्याला काय होणार आहे आपलं, हेच नक्की तुम्हाला सांगते मी। आणि संघटना म्हणलं तर आपल्या ज्या कृती समिती म्हणजे 7 संघटना आहेत, त्या 7 संघटना मिळून एक कृती समिती बनलेली आहे। सगळ्या संघटनाच्या वेगवेगळी नावं आहेत, जसे आयटेक आहे, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना आहे, अजून वेगवेगळ्या संघटना आहेत। तर 7 संघटना आहेत महाराष्ट्रात। त्या संघटना एकत्र येऊन त्यांनी कृती समिती बनवली आणि प्रत्येक संघटनेचा एक प्रतिनिधी हा कृती समिती शिष्टमंडळात आहे आणि शिष्टमंडळ मंत्रालयात जातं, मंत्र्यासमोर बसतं आणि बोलतं आणि आपले प्रश्न ठेवतात। हे सगळे एकत्र आहेत। त्या पूर्ण कृती समितीचे अध्यक्ष आपले MM पाटील सर आहेत आणि मी डायरेक्ट पाटील सरांशी बोलते कोणती गोष्ट असली तर। तुम्ही जेव्हा म्हणलात ना की आपण कोर्टात जाऊ, कोर्टाचे दार खटखटू, आपण मिळून वेगळी संघटना काढू, तायांनो असंच अंगणवाडी 4-5 सेविका मिळून आपण काही करू शकत नाही। त्याच्यासाठी आपल्याला मोठी संघटना पाहिजे। संघटना आहे, मी संघटनेशी जुळलेली आहे आणि संघटना काम करत आहे। 27 केस आपल्या कोर्टात आहे, पण कोर्टाच्या निकालापुढे काय करणार? उद्धव ठाकरेजींच्या स्वतःच्या वडिलाचा पक्ष आणि बाण असताना सुद्धा तो त्यांना मिळत नाही आहे। शरद पवारांचं स्वतःचं चिन्ह असताना ते सुद्धा त्यांना मिळत नाही, कारण सगळं कशावर आहे? संख्याबळावर आहे।
आपल्या देशात न्यायदेवता आंधळे आहे, तुम्हाला माहिती आहे. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे. ते सिद्ध कसं होणार? कोणत्याही संघटनेचे, तिथं तुमच्या जवळ जी संघटना आहे जी काम करते त्या संघटनेचे तुम्ही सभासद व्हा. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांच्या इथे सह्या घेत आहोत की आम्ही या संघटनेचे सभासद आहे, एवढ्यानी मिळून आम्ही ही केस केलेली आहे. आता आपल्याला 18 तारीख मिळाली आहे. कोर्टात मला 8 तासाचं सिद्ध करायचं आहे. अजून याच्यामध्ये कसं काम वाढवून कसं दाखवू शकता? मी त्याच्यामध्ये आपल्या गृहभेटी जे जातं त्याला अर्धा तास लागतो. परत येऊन त्या गृहभेटी लिहायच्या, वजनं लिहायची, उंची लिहायची, मुलांना सल्ले द्यायचे, गरोदर माता अवघड माता असल्या त्यांना रिफर करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी घालून मी 8 तासाच्या बरोबर आपलं काम दाखवणार आहे कोर्टात, आणि आहेच ते, काय खोटं नाही आपलं. दुसरं सांगायचं झालं तर ह्या सगळ्या मागण्या आपल्या सविस्तर आपल्या शिष्टमंडळाने त्यांच्यासमोर मांडल्या आणि त्यांनी वेगवेगळी सगळी कारणं दिलेली आहेत आणि खोटे आश्वासन दिलेले. एक पण त्यांनी GR काढला नाही किंवा होकार भरलेला नाही. जर त्यांनी इलेक्शनच्या आधी आपल्याला जुलैचा शेवटची तारीख त्यांनी दिली तोपर्यंत आम्ही काही तुमच्या मागण्या मान्य करू. पण मला ह्या लबाड सरकारवर खरंच तायांनो भरोसा नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते, ह्यांच्यावर भरोसा करून आपण बसायचं नाही. येणाऱ्या मतदानाला यांना कसं घरी बसवायचे आतापासून तुम्ही तयारी करा. कारण हे सरकार खोटं आहे. हे सरकार खूप खोटारडं सरकार आहे. त्यांना स्त्रियांचं काही पडलं नाही. अंगणवाडी सेविकांकडून लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून घ्यायचं आणि त्यांनाच शासकीय दर्जा नाही द्यायचा, त्यांनाच मानधन नाही द्यायचं, त्यांनाच पगार नाही द्यायचं, वेळेवर भाडं नाही. कुठे अंगणवाड्या भरवायच्या? भाडेच नाही आपल्याला, तर कुठे भरवायच्या? ह्या सगळ्या गोष्टीसाठी तायांनो आम्ही कोर्टात गेलेले आहोत आणि एका संघटनेच्या वतीनं मी कोर्टात गेलेले आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, त्याची मी चिटणीसचं पद घेतलं आणि त्याच्यानंतर मी कोर्टाचा उभी राहिलेले आहे. मी हे सिद्ध करणार आहे आणि असं 2-3 जणी मिळून आपण काही करू शकत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यासाठी संघटना लागते आणि आपली संघटना आहे. आपण सकाळच्या वेळी मंत्र्यांच्या दारात जाऊन बसू शकत नाही, मंत्र्यालाच बसू शकत नाही, अंगणवाडी असते. ही संघटना आपण काही चळवळीतली लोक आहेत, खूप अनुभवी आहेत. पाटील सर झाले, नेताजी झाले, सूर्यमणी गायकवाड झाले, राजेशजी झाले, असे कितीतरी आपले अनुभवी लोक आपल्या संघटनेमध्ये आहेत. तर त्या संघटनेचे ते लोकांना आपण चालवायला संघटना दिली असे प्रत्येक वर्षी ॲग्रीमेंट होतं आणि ते लोक आपल्यासाठी संघटना चालवतात. मग संघटना काय करत नाही म्हणजे आपण काय करत नाही, आपल्यावर येतं. हे लक्षात ठेवा. तुम्ही दिल्या का सह्या करून आम्हाला हा THR नको आहे? तुम्ही दिलं का सह्या करून की आम्ही शासकीय दर्जासाठी आमचं पण ताई आमची पण नावं घ्या की आम्ही पण कोर्टात ही उत्तर देणार आहोत की आमच्या सगळ्याकडून वसीमाताई उभी राहिली आहे? तुम्ही विरोध करता का कोणत्या ऑफिसच्या गोष्टीला? ऑफिसच्या वेळानंतर तुम्हाला कामं दिली, अंगणवाडीच्या सुपरवायझरनं किंवा अधिकाऱ्याने कुठं बोलवलं तिथं पळायचं, झिळ साड्या घालायच्या गुलाबी पळायचं, कुठं गर्दी करायला बोलवलं तुम्ही का विरोध करता का तिथल्या तिथं? कोण विरोध करणार? संघटना म्हणजे कोण? आपण चालवतोय संघटना, आपण आहोत संघटनेत. कुठंही काम करायचं असलं तर संघटना फक्त आपला पाठपुरावा करू शकते. कोर्टात उभं अंगणवाडी कर्मचाऱ्याला राहावं लागेल. न्यूजवाल्यापुढे मीडियासमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारला जाईल. आपल्याला उभं राहावं लागेल. ती बाहेरची 4-5 माणसं आहेत त्याच्यामध्ये आणि ती 4-5 माणसं मिळून संघटन होत नाही. आपण सगळे कर्मचारी मिळून संघटन होतं, हे लक्षात ठेवा. मी खूप खोल अभ्यास केला. मी प्रत्येक गोष्ट डायरेक्ट पाटील सरांशी बोलते, विचारते, मग सांगते. केस सुरू आहे आणि हे बघा, संघटन चालवायला पण निधी लागतो. किती देतात? आणि जो निधी आहे ना, वर्षाची फी नावाला सुद्धा एवढी नाही. तुम्हीच विचार करा. मग संघटनेला का दोष द्यायचा? तुम्ही कुठल्या ना कुठल्या संघटनेत आहात, 7 पैकी एका संघटनेला आहात, ते मेंबर झालेले आहेत, मेंबरशिपची पावती तुम्हाला येते, मग तुम्ही कुणाला दोष देता? हे बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगते, संघटना खूप मेहनत घेते, पण न्यायालयाच्या पुढे काय करणार? कायद्याच्या पुढे संघटना चालते का? कायद्यानेच जावं लागेल. त्यांनी आश्वासन दिलं तर उठून यावं लागेल, त्यांनी GR गेला तर घेऊन येतील. मग हे सरकार खोटं आहे आणि सरकारला हे का निवडून द्यायचं? ह्यांना का नाही घरी बसायचं? यांच्या आमदारांना एकदा घरी बसवा, अंगणवाडी सेविका मदतनीसची ताकद दाखवा, बघा हे सरकार कसं वटणीवर येतं.
सगळ्या आतापर्यंतच लाभार्थ्यांना सांगायला सुरुवात करा, योजना मोदीजींची आहे, मुख्यमंत्र्यांची आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एक पैसा नाही आला तर ह्यांना मतदान करू नका. आणि सगळे आपल्या लाभार्थ्यांना सांगायला सुरुवात करा, ह्या सरकारला मतदान नाही करायचं, यांचे सगळे आमदार पाडा. हां, मराठवाडा मराठी स्वराज्याची स्थापना इथे झाली. हे महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचं असून त्यांनाच अजून आरक्षण नाही तर आपलं काय हो? हां, आहे का आपलं काय अस्तित्व? मग आपल्याला लढावं लागणार आहे. लढण्यासाठी आपल्याला कंबर कसावी लागणार आहे. अहो, तुम्ही माझ्याबरोबर आमच्या संघटनेच्या लोकांबरोबर उभी राहा. कशी नाही संघटना मेहनत करत? 12 तासाचं पान त्यांनी मला लिहून दिलं, त्याच्यामध्ये सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रुपमध्ये मेसेज टाकून आपल्याकडूनच ती माहिती मागितली की तुमचे विचार काय. त्याच्यावर ते टायपिंग झालं, ते मी पाठ करते. माझा सगळा बायोडेटा त्याचं सगळं अफिडेव्हिट बनलेलं आहे आणि आता मी कोर्टात उभी राहणार आहे. मग ही संघटना करू शकते, 1-2 सेविका मिळून ही कामं करू शकतात का? बायका नुसतं बोलायला असतात. काही असलं की ग्रुपमध्ये टाटा 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 टाटर बोलायचं. जिथं ॲक्शन घ्यायची वेळ येते, उभी राहायची वेळ येते. अहो, जा ना थोडं पुराणा काळात, झाशीची राणीचा विचार करा तुम्ही, ताराबाईंचा विचार करा. पूर्ण मराठा राज्य संपलं असं सगळ्यांना वाटत होतं, तेव्हा एकट्या ताराबाईने मराठाचं राज्य उभं केलेलं आहे, माहिती आहे का? मग आपण नाही का इतिहास घडू शकत? फक्त सगळे एकत्र तर व्हा. संघटना अशी आहे, संघटना तशी आहे. संघटना काय करते? संघटना खूप कष्ट करते, काम करते. सरकार काय करत नाही. जी आर दिल्याशिवाय काय सरकारच्या थोबड्यात मारून पैसे आणणार का संघटना? आणि दिल्लीवरूनच पैसे आले नाहीत तर इथून कुठून येतील? महाराष्ट्र राज्यात पैसाच नाही दिला दिल्ली सरकारने तर महाराष्ट्र राज्य कुठून तुम्हाला पैसे मिळेल? आणि या सगळ्या आमदारांनी अधिवेशनात अंगणवाडीचे मुद्दे कसे उचलावे त्याच्यासाठी त्यांना निवेदन आपण दिलेले आहे. त्यांनी आता मुद्दे नाही उचलले तर आपण त्यांना पाडायचं, हा विचार करा ना. संसदेच्या आतमध्ये त्यांची गर्दी आहे, बाहेर आपली गर्दी कशी करायचं? त्या युनियनला दोष देत बसा. ती युनियनला दोष देता म्हणजे तुम्ही स्वतःला दोष देता, हे लक्षात ठेवा. कुठल्या ना कुठल्या संघटनेचे तुम्ही सभासद आहेत, तुम्ही पावती फाडलेली आहे. वाचा त्या संघटने कोणता आहे, त्या संघटनेची मग बघा कृती समिती कोण आहे. सगळ्या 7 संघटना एकत्र येऊन महाराष्ट्रात लढत आहेत. आता मोर्चा कॅन्सल झाला असं तुम्हाला वाटलं, छत्री मोर्चा काढला होता. आपण स्त्रिया आहोत. आझाद मैदानामध्ये एवढं पाणी चिखल, बसायला जागा नाही. जर आपण वडी ताडपत्र्याचे बांबू वगैरे ते लावले तरी ते हवेने उडून जाते. आणि किती दिवस टिकणार? आणि तुम्ही किती दिवस पावसात बसणार? 6 मेल्या. मानधन थोड्या दिवसांनी मानधनाचं रूपांतर वेतनमध्ये होईल. तुमचा जीव गेला तर काय करायचं? आपला चांगला विचार केला संघटनेच्या लोकांनी, कारण त्यांना पण आया बहिणी आहेत घरी. संघटनेमधील नेते, चळवळीचे नेते आहेत, खूप छान काम करतात. बघा, मी कधी कुणाला घाबरत नाही, कुणाच्या विरोधात किंवा कुणाच्या विषयी मी कधी बोलतात ना, मी वकिलीपत्र कुणाचं घेत नाही. उगाच खोटं, जे खरं आहे ते खरं, जे खोटं आहे खोटं. आणि मी बोलते, सगळ्यांना बोलते. मी माझी सवय सगळ्यांना माहिती आहे, पूर्ण माहिती घेते. आणि मी तुमच्याबरोबर, मी 1000 वेळा सांगितलं, मी आधी एक तुमची मैत्रीण, एक अंगणवाडी सेविका आहे, त्याच्यानंतर मी युनियनची पदाधिकारी आहे, त्याच्यानंतर मी दुसरी स्त्री आहे, आधी मी तुमची मैत्रीण आहे. इथं मी माझ्या व्हिडिओवर जेव्हा बोलते आधी तुमची मैत्रीण म्हणून. स्वतःची काळजी घ्या, स्वतःसाठी जगा, काहीतरी छंद बाळगा, काहीतरी वेगळं शिका. अहो, कुणाची जिंदगी कोर्टात जाते आणि त्यांचा काय निर्णय होत नाहीत का? ते जीवन जगत नाहीत का? हो, जगतातच ना. ह्या आपल्या योजना म्हणजे पोकळ आणि फोल योजना आहे. ही योजना कुपोषण दूर करण्यासाठी 1975ला इंदिरा गांधीनं जेव्हा 20 कलमी कार्यक्रम आखला होता त्याच्यामध्ये काढली होती. एक तर महिला, तिला एक थोडंफार भाडं भेटत होतं, दुसरी महिला मदतीस आणि तिसरी सेविका. आणि एरियातील कुपोषित मुलांना खाऊ देण्यासाठी, त्यांचं कुपोषण दूर करण्यासाठी, बरोबर आहे, हे योजना होता. त्या योजनेमध्ये कुपोषित मुलांसाठी सोडा, आपल्या गोरगरिबांच्या मुलांसाठी खाऊ काय येतं तुम्हीच रोज वाटतं, त्यांना कुपोषण दूर होणार आहे का? टेक होम राशन TH काय देतात? ती बकवास पावडर. त्याच्यामध्ये तर आता नाग निघाला ना, पंची निघाला ना, कुठं बेडूक निघायला लागल्या. ते तर काय चाललं, जनावराचीच खिचडी यायला लागली. आता तर नॉनव्हेज खिचडी द्यायला लागलेत ही लोक आपल्याला. तर ही योजना पोकळ आहे. फक्त ठेकेदार,
वरी अधिकारी बसलेली, ह्यांची घरं कशी चालावी? मग हे आपल्याला काय घाबरायची गरज आहे का? आपली नोकरी जर गेली तर मुख्य सेविकेची जाणार, मुख्य सेविकेची गेली तर CDPची जाणार, CDPची गेली तर हा डिपार्टमेंटच राहणार. नाही तर मरू दे ना, जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला तर ज्या गावात माझ्या भगिनी राहतात, खुरपायची, रान वेचायची, शेताची कामं करायची सवय. मुंबईला ज्या महिला राहतात, वडापाव बनवायची, स्वयंपाक करायची, लोकांच्या घरी जाऊन बिल्डिंगमध्ये कामं करायची सवय आहे. ह्यांना काय कामं करायची सवय? आहे तर खुर्च्यावर बसून खातात. तर ह्यांची वांदे जास्त तर मग कशाला घाबरायचं? बघा, देव त्यारी त्याला कोण मारी. तुमच्या नशिबात ही नोकरी आहे, हा पैसा आहे तर येणार, आणि नाही तर येणारच नाही. तुम्ही काही करा, म्हणून जास्ती घाबरायचं नाही. हे बघा, कोणती जर तुम्हाला काम आलं, तुम्हाला खूप घाबरायला होतं, असतो सवय कुणाच्या हळव्या मनाच्या असतात. स्त्री म्हणजे हळवी असते, आणि सर्व जाती धर्मीयाचा आपण अंगणवाडीत काम करतो. तुम्हाला खूप भीती वाटत असेल, 3 दिवसाची CL घ्या. त्याच्यानंतर बघा 2-3 दिवसात सगळं काही किती मोठं सुनामी आली, भूकंप आला, तरी 3-4 दिवसात सगळं रुळावर येतं. मग तुम्हाला एवढं कशाला घाबरायची? भीती वाटते ना, सुट्टी घ्या, 2 दिवसाचा पगार जाऊ द्या, जा नातेवाईकाकडे, जा मुलीकडे, जा फॅमिलीमध्ये राहा. कशाला एवढं टेन्शन घेऊन, एवढा आटापिटा करून, जीवाचा जीव देऊन काय फायदा झाला का? नाही ना. कारण हे सरकारने आत्तापर्यंत आपल्या कृती समितीला, युनियनला सगळी खोटी आश्वासनं दिलेली आहेत. मग त्याच्यानंतर मीटिंग झाल्यानंतर आपल्या कृती समितीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या युनियनची मीटिंग केली, आणि त्यांनी आता तीव्र आंदोलन करण्याची ठरवलेलं आहे. तर ते आता मोर्चा कधी होते, कुठं होते, जिल्हा पातळीवर होतो आहे, आझाद मैदानात, त्याची अपडेट तुम्हाला येणार. त्याप्रमाणे आपण मोर्चात सामील व्हायचं आहे. आणि माझा संपाला विरोध आहे पूर्णपणे. मानधन कोणत्याही महिलाचं बंद झालं नाही पाहिजे, कारण तिचं घर त्याच्यावर चालतं. आपण मोर्चाला जाऊया, मोर्चात राहूया, पण आपण संपात सहभागी सगळ्या अंगणवाडी सेविकांनी, मदतनीसांनी व्हायचं नाही. कारण आपल्याला 2 महिन्याचा पगार त्यांनी दिला नाही, मानधन. तर आता ह्याच्यापुढं आपण ही खबरदारी घ्यायची की आपण संपात सामील व्हायचं नाही. कारण आपल्याला खूप माझ्या भगिनी आहेत, त्यांचं त्याच मानधनावर घर चालतं. त्यांनी संपात सामील होऊन काय करायचं आहे? आता ओला दुष्काळ पडतो की काय, एवढा पाऊस पडतो आहे, आता पेरणी झाली आहे, मग पेरणी तोडावी लागते का? शेतात काय उगणार का नाही? मग काय खायचं? ते 10,000 येतात त्याच्यावर खातात ना. मग ते पण बंद झाले तर काय करायचं? म्हणून बेमुद्दत संपाला कोणीही हमी भरू नका. मी माझ्याकडून विरोध दाखवलेला आहे युनियनला, आणि दाखवणार आहे. तुम्ही पण सगळ्यांनी विरोध दाखवा. आमचं मानधन बंद नाही झालं पाहिजे, संप नाही करायचा, मोर्चे करायचे. सरकारच्या नाकात दम करून ठेवा मोर्चे करून. आणि पुढं तर आता 2 महिनेच राहिले मतदानाला, काढून टाकूया हे सरकारला महाराष्ट्रातून तरी कमीत कमी. मग अशी तयारी ठेवा ना, घाबरून जाऊन आणि स्वतः आजारी होऊन, नाश्ता वेळेवर न करून, न खाऊन, न पिऊन काय करायचं होतं? मला पैसे आलेले ते कुणाला द्यायचे? जरा घरात पण आपल्याला ना स्वतःच्या झाकून बघा, मुलं बाळं कशी आहेत, घरची मंडळी कशी आहेत, तुम्हाला काय अवॉर्ड देणार आहेत का एवढे पैसे घेऊन आले? मग खूप कमी असतील ज्यांना घरातून पण त्रास आहे. किती पुढारला देश बोलले, महिलांना खूप सबलीकरण झालं, तरी अजून एवढं पुढारलेलं नाही की स्त्रियांनी पुरुषांच्या पुढे बोलावं. आणि कोणती स्त्री पुरुषाचं लग्न करून तिच्या घरी घेऊन आली का? स्त्रीलाच पुरुष लग्न करून आतापर्यंत पण तिच्या घरी घेऊन जातो. म्हणजे पुरुषांचंच चालतं. पुरुषप्रधान देश आहे, पुरुषप्रधान संस्कृती आहे. म्हणून आपण कितीही पुढारलं बोललं तरी आपलं काही चालत नाही, हे बरोबर आहे. आणि त्याच्यात आपण स्वतःहून अजून नौटंकीबाज, माझ्या पूर्ण खाल्लं पाहिजे, माझ्या नवऱ्याने खाल्लं पाहिजे, माझ्या घरच्या सगळ्या लोकांना भेटलं पाहिजे, त्याच्यानंतर मी काय? अगं, सगळ्यांना सावली देणारं झाडच वाळलं सुकलं तर कसं होणार? स्वतःला चांगलं ठेवा ना, कशाला एवढं? आणि संघटनेचे सभासद व्हा जास्तीत जास्त, कुठली संघटना असू दे, आणि संघटनेबरोबर राहा. कारण मी खोलवर अभ्यास केला आहे, संघटनेशिवाय आपण काय करू शकत नाही. 1-2 महिला उपोषणाला अमरावतीत बसल्या होत्या, त्यांचा अनुभव तुम्ही बघा. 1-2 महिलांनी ऑफिसमध्ये जाऊन आवाज उठवला, तर त्यांचा काय निर्णय झाला? नंतर त्यांना परत युनियनकडेच यावं लागलं आणि संघटनेने त्यांची मदत केली. तर अशी काही कामं करू नका, संघटनेबरोबर राहा. मला
मी संघटनेला घाबरून बोलत नाही, मला संघटना काही देत नाही, उलटं मी जाते तर माझा वेळ जातो संघटनेच्या पाठीमागं, पण मी तुमच्या सगळ्यासाठी करणार आहे. कारण मला आता खूप कंटाळा आला आहे, मला माझ्या हक्काचे पैसे पाहिजेत आणि मला फक्त अंगणवाडीचंच काम करायचं आहे, दुसरं काम नाही करायचं. कारण हे माझ्या रक्तात भिनलेलं आहे आणि मला आवडतं आणि छंद पण आहे आणि मला तुम्हाला बोलायला आवडतं. तायांनो, आता तरी स्वतःची काळजी घ्या आणि युनियनला दोष द्यायचं बंद करा. युनियन काय 1-2 लोकांनी मिळून नाही बनवलेलं, त्याच्यात लाखो लोक आहेत, सगळ्यांचे विचार असतात आणि आपल्यासाठी करतात. आपल्याकडे वेळ नाही एवढा. 8 दिवसातून एकदा युनियनच्या मिटिंगला जायचं तर आपल्याला होत नाही. तेवढे मोठे मोठे मॅसेज टाईप करणं, मंत्र्याच्या घरी जाऊन बसणं, सरकारला बोलणं, शिष्टमंडळ सगळ्यांनी मिळून एकत्र मंत्र्याची मिटिंग घडवून आणलं, हे खूप मोठं कष्टाचं काम आहे तायांनो, खरंच सांगते तुम्हाला. आणि ते करताना त्यांना हॅट्सअप आहे, सॅल्यूट आहे, आपल्यासाठी सलाम आहे त्यांना, जे आपल्यासाठी मेहनत घेतात आणि चांगली सुशक्ती शिकलेली मोठमोठी पगार उचलू शकतात असे आपले संघटनेचे पदाधिकारी आहेत. त्यांना काही गरज नाही की ते पैशासाठी करतात असं जर कुणाच्या मनात विचार आला तर सगळे वेलसेट आहेत, मी सगळ्यांना पर्सनली ओळखते, म्हणून असले विचारच मनात येऊ देऊ नका. संघटना करते, मी संघटनेकडूनच कोर्टात उभी आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, ज्याचे MA पाटील अध्यक्ष आहेत आणि कृती समिती पूर्ण महाराष्ट्राच्या जितक्या संघटना आहेत त्यांच्याकडून मी उभी आहे. माझी साक्ष तिथं झाल्यावर मी जर व्यवस्थित बोलले तर आपल्याला शासकीय दर्जा मिळणार आहे आणि आपल्या 18,000 पगार होऊ शकते. तर मग साथ द्या ना सगळ्यांनी मिळून. कशाला संघटनेच्या विषयी नकारात्मक बोलता, कुणाचा जीव दुखवता. कसं असतं माहिती का, पावसाचे दिवस आहेत, मी एक गोष्ट बघितलेली आहे. तो ऊन, पाऊस, वारा सगळे झेलणारे जे छपरं असतं ना, पत्र वरी टाकलेलं, जर पावसात त्याच्यावर थेंब पडल्याने आवाज आला तर किती आवाज करतो. आणि त्याने ऊन सोसलं, गारा सोसल्या, पाणी सोसलं, हे आपल्याला दिसत नाही. तसं संघटनेच्या पदाधिकाऱ्याचे काम आहे. कोण कुणाला इथं पगार देत नाही, इथं काय कुठून पैसा येत नाही, काय नाही. आपली पोळी भाजली आणि काय काय महिला कमेंट करतात. अभ्यास करा होता यांनो. म्हणून आपल्या सगळ्या महिलांना तुम्ही एक काम करा, हा व्हिडिओ पाठवा, त्यांना कळू द्या की संघटना काय करते आणि संघटनेचं काम काय असतं, संघटना कशी निर्माण होते. अंगणवाडी सगळ्या सेविका असल्या तरच संघटना होते, बाहेरची लोकं नसली तरी संघटना होत आहे, पण संघटनेत आपण असायला पाहिजे. आणि ही संघटना एवढी 50 वर्ष आधीची संघटना आहे, तिला सोडून कुठं जायचं आहे हो आपल्याला तायांनो. हां, थोडंसं गांभीर्याने विचार करा, स्वतः ॲक्शन घ्या, स्वतः स्टँड घ्या, तिथलं तिथं जागेवर उभा राहा. नाही करणार म्हणजे नाही करणार. सुपरवायझर एक, तुम्ही 25, काय सुपरवायझर चलतं ते घाबरतात. एरियात येईन सर, येऊ द्या, कामं पूर्ण ठेवा, अंगणवाडीत बसा, मुलं बरोबर अंगणवाडीची कामं करा. ज्या महिला अंगणवाडीत येत नाहीत, अंगणवाडीची कामं करत नाहीत, त्यांना भीती आहे. आपण करतो, आपल्याला कसली भीती. आणि ही अंगणवाडी माऊली, हिच्या हातात सगळं का देतात, कारण ही इमानदार आहे, सगळ्यांना बरोबर ही पुरं करणार आहे. अन्नपूर्णा पण आहे, ही सरस्वती पण आहे, ही दुर्गा पण आहे. आणि स्वतःसाठी आता चंडीचं रूप घ्यायचं आहे तायांनो. तलवार हातात घ्यायची, ती आपल्याला मारण्यासाठी नाही. आपलं एक बोटच आहे, बोटाने ह्यांना आपण हटवायचं आहे. मतदानाचा अधिकार गाजवून सगळ्याला जनजागृती काढून सगळ्यांना सांगायचं आहे सरकारने काय केलं नाही, या सरकारला खुर्च्यावरून खेचून काढायचं आहे, यांचे सगळे आमदार पाडायचे. झालं. जरांगे भाऊ आहे आपल्या सोबतीला, कशाला घाबरतात. त्यांनी पुरुषांची टीम गोळा केली, आपण स्त्रियांची करू. झालं. सरकारला एकदा काटा काढला की मग समजेल महाराष्ट्र काय आणि महाराष्ट्रातील भगिनी काय आहेत, सावित्रीच्या लेकी, जिजाऊच्या लेकी कशा आहेत ते आपण दाखवून देऊ. आणि आपल्यामध्ये सर्व धर्म समभाव आहे. सावित्रीबाईने जर शाळा काढली तर तिथे शिक्षिका फातिमा म्हणून होती, बरोबर आहे का नाही. जर मनमोहन सिंग आपले राष्ट्रपती पंतप्रधान होते तर तिथे राष्ट्रपती अब्दुल कलाम पण होते, बरोबर आहे का नाही. सर्व धर्म समभाव असलेला हा देश महाराष्ट्र, आपल्याला चांगला घडवून आणायचा आहे. आपल्या मुलांना आपण चांगलं शिक्षण देऊन, जे आपल्या बागेत लहान लहान फुलं आहेत त्यांना आपल्याला चांगलं वळण लावायचं, एक चांगला माळी म्हणून निगेटिव्ह कमेंट्स करणं थोडं बंद करा, विचार करा, अभ्यास करा. एकतर पूर्ण व्हिडिओ बघा, सगळ्यांना व्हिडिओ पाठवा आणि तायांनो प्लीज सबस्क्राईब करा, ही आता विनंतीच आहे माझी. हसत राहा, आनंदी राहा. श्रीकृष्ण करून शिका. राधा गेली, जन्माताच आईवडील गेले,
प्रेम गेलं, रुक्मिणीची सास सुटली, लहानपणाचे मित्र सुटले, पण कृष्णाने हसायचं कधी सोडलं नाही. मागच्या व्हिडिओमध्ये माझी एक चूक झालेली, नेहमी रमजान रमजान तोंडात येतं ना, तर रमजान आलेलं. रमजान नाही तर आमचा मोहरमचा महिना आहे, नवीन वर्ष आमचं आत्ता सुरू होतं, तुमचं पाडव्याला होतं तसं. तर सॉरी, त्याच्याबद्दल माझी चूक झाली बोलण्यात, त्याच्यावर मी बघितलं. आणि माझ्या चुका सांगा तुम्ही, कुठं चुकतं आहे माझं, मी कुठं चुकीचं बोलते, मला काय वाईट नाही वाटणार. तुम्ही आणि मी सारखेच, फक्त मी पुढाकार घेतलेला आहे. हे बघा, जीवनात 2 टाईपचे भाग असतात. एक भाग घ्यायचा आणि दुसरा भाग घ्यायचा. पळ काढतात काही लोक. भाग घ्या, भाग डू पार्टिसिपेट, भाग घ्यायचा, समस्यांना तोंड द्या, तरच आपण समस्या सोडवू शकतो. पळून गेल्यावर काय होत नसतं, समजलं. म्हणून आपण लाडकी बहीण नाही, एवढं लक्षात ठेवा. आपण संघटनेचे सभासद व्हा आणि ऑफिसच्या महिलांना उत्तर द्या, अधिकाऱ्यांना सगळ्या एकत्र होऊन. आणि अभ्यास करा जरा, काही पण बोलत जाऊ नका. संघटना खूप मेहनत करते, मी संघटनेची कामं सगळी बघते आणि मी स्वतः संघटनेत काम करते म्हणून मला माहिती आहे. तर तायानो, टेन्शन घेऊ नका, होईल चांगलं. सकारात्मक विचार करा. आणि तुमचे छान छान कमेंट वाचून मला खूप आनंद होतो. आता जास्तीत जास्त महिला सबस्क्राईब पण करायला लावल्यात, तर सगळ्यांना पण लावा, म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन येतं तुम्हाला. आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा. टाटा, बाय बाय, चला, धन्यवाद.